हे धरणीची आन तुला जीवाच रान करत पेटून राहू भार वादळ वाऱ्यात रतू। आदरणीय आमचे मित्र धनराज भाऊ कासट आणि मित्र परिवाराने विचार केला की आपण सामान तर देतोय, पण महाराजांचा फोटो प्रत्येकाच्या दुकानात असेल नसेल, पण आपण महाराजांचा फोटोची फ्रेम एक त्या ठिकाणी देण्यात आली पाहिजे। आपल्या थोर पुरुषांनी आपल्यासाठी काय केलं हे नक्की आठवण राहिली पाहिजे, म्हणून महाराजांच्या फोटोला रोज वंदन झालं पाहिजे, नमन झालं पाहिजे, पूजन झालं पाहिजे आणि महाराजांनी जी केलेली परंपरा जी चालवलेली ती अविरत चालली पाहिजे। पहाट नदी कर तू लढा तू लढा तू लढा तू बळीराजा। महाराष्ट्रात जर सध्या समाजाला एकत्र करून त्यांच्या दुःखामध्ये सुखामध्ये सामील होण्यासाठी कोणता नेता उभा राहत असेल तर त्याचं नाव आहे गुलाबराव पाटील साहेब। आणि नादिक सबका कलाकार आहे, इथे कोण येत नाही, कोणत्या पार्टीचा माणूस मला समजून सांगा। कोणत्याही पार्टीच्या माणसाला मान चुकवायचीच आहे। आमची भावना हीच आहे की आमच्या समाजानं पुढे जावं आणि नावी समाजाशी माझं नातं आहे, माझं काय छत्रपतींपासून नातं आहे। या समाजाने कायम भगव्याची पूजा केलेली, बाकी कोणाची पूजा केलेली नाही। हा समाज जिथे राहिला इमानदारीने राहिलाय। आपण म्हणत असाल की 500-600 प्रत्येक 5,000 प्रत्येक इच्छा असेल, इथे कलाकार आहे, ज्याला उचलता त्याला उचलता, ज्याला पटकता त्याला पटकता, टाकायला 100 रुपये जरी आपण असे निवडले, त्याचा धंदा चपली आणि खुर्ची लावली आणि हे साहित्य मी देतोय। 500 भी कमाएगा ना तो ईमानदारी से कमाएगा मेरा भाई। बापाचं कर्तव्य कुठपर्यंत आहे मुलांवर? 21 वर्षापर्यंत। आता गुलाबराव पाटील हा 21 वर्षापर्यंत गुलाबराव पाटलांचा मुलगा आहे। नंतर 21 वर्षानंतर असं कर्तव्य त्यांनी करावं की लोकांनी म्हटलं पाहिजे की हा गुलाबराव पाटील जो जातोय हा प्रताप पाटलांचा बाप आहे। माझं नाव संजय रमेश केराडे, राहणारा वने। गुलाब भाऊने हा कार्यक्रम छानपैकी राबवला आहे। आतापर्यंत नाभिक समाजासाठी कुठल्याही राजकीय नेत्याने किंवा कोणी आतापर्यंत राबवला नव्हता आणि गुलाब भाऊने हा कार्यक्रम अलौकिक आणि खूप महत्वाचा असा कार्यक्रम गुलाब भाऊ यांनी राबवलेला आहे। हे देव किट वाटप आहे आपल्याला गुलाब भाऊंकडून मिळत आहे आणि भाऊंनी समाजाला एकजूट केलेलं आहे। एकजूट करण्याचे काम हे फक्त भाऊच करू शकतात, हे दुसऱ्याला जमणार नाही आणि हे काही पक्षाचे काम नाही करत येते, त्यांचे कर्तव्य पार पडतायत, समाजाला जोड आणतायत। म्हणून आपण सर्व समाज बांधव एकत्र येऊन भाऊंशी जूट राहा हीच नम्र विनंती। जय संत सेना। माझे नाव गणेश रुपचंद हळकंडे, ग्रामीण मतदारसंघ रायपूर येथून आलेलो होतो। आज अतिशय योगदानपूर्वक असा कार्यक्रम घेतलेला आहे गुलाब भाऊंनी, जे साहित्य व्यवसायासाठी लागणार होतं सर्वांना साहित्याची वाटप करण्यात आली। अतिशय आनंददायी वातावरणामध्ये इथं भोजनाचा आस्वाद पण देण्यात आलेला आहे आणि विशेषतः म्हणून मेळाव्यामध्ये नवीन रोजगार मिळवण्यासाठी DIC मार्फत आणि OBC महामंडळातर्फे बँकचे अधिकारी पण आले होते। त्यांनी विविध उपकरणांवर आपण कशा पद्धतीने लोन घेऊ शकतो, त्याची परतफेड कशी करू शकतो, मार्गदर्शन इथं मोलाचं केलेलं होतं। सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला। अतिशय मनापासून धन्यवाद देतो GPS फाउंडेशन आणि गुलाब भाऊ यांना। धन्यवाद गुलाब भाऊ।